मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मराठी आणि मुस्लिम मतदारांचा भरणा असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। येथे मराठी 34% तर 24% मुस्लिम मतदार आहेत। भाजपने यंदा प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या। त्यामुळे काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यामध्ये रोमहर्षक अशी लढत झाली। पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। 2014 आणि 2019 साली भाजपसाठी हा मतदारसंघ राखून ठेवणाऱ्या पूनम महाजन यांचं तिकीट भाजपनं कापलं। त्यांना डावलून उज्ज्वल निकम यांना तिकीट दिल्याचा फटका भाजपला या मतदारसंघात बसल्याचं दिसून आलं। कारण उज्ज्वल निकम यांच्यासाठी हा मतदारसंघ आणि लोकसभा निवडणूक हे पूर्णपणे नवं होतं। म्हणूनच काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना हा विजय सहज साध्य झाला। त्याचाच फटका येत्या निवडणुकीत महायुतीला बसणार का, कशी आहे इथं दोन्ही आघाड्यांची ताकद हे बघण्यासाठी या मतदारसंघातील राजकीय रचना लक्षात घ्यावी लागणार। म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे मुंबई उत्तर मध्य विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन खासदारपदी होत्या। मात्र यावेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं। त्यानंतर इथली सगळी गणितच बदलली। ती कशी बदलली, आगामी विधानसभेवर त्याचा काय परिणाम होणार हे बघण्यासाठी 2019ची परिस्थिती लक्षात घेऊयात। तर विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे पराग अलवानी हे 84,991 मतं मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले। तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे जयंती सिरोया यांना केवळ 26,564 मतांवर समाधान मानावं लागलं। विजयी लक्ष्य साधत पराग अलवानी यांनी 58,427 मतांची आघाडी घेत कधीकधी काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलंच। त्यामुळं भाजप इथून तिसऱ्या विजयासाठी पराग अलवानी यांना रिंगणात उतरवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर आपला मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस येथे कामाला लागली आहे। मात्र उमेदवारी कुणाला देणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। यानंतर चांदिवली विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये सर्वात कमी मताधिक्यानं शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी विजय मिळवला। काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा पराभव करत उत्तर मुंबईतील चांदिवली मतदारसंघातून ते अवघ्या 409 मतांनी विजयी झाले। परिणामी 85,879 मतं मिळून दिलीप लांडे यांनी निसटता विजय संपादन केला। तर काँग्रेसचे नसीम खान मोहम्मद यांना 85,470 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। दिलीप लांडे हे शिवसेना शिंदे गटात असून यावेळी त्यांच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना पिछाडी मिळाली। विशेष म्हणजे वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून अनपेक्षित अशी आघाडी मिळाली होती। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत। तसंच इथं असलेली काँग्रेसची ताकद या विजयानं अधोरेखित झाली। अशा परिस्थितीत काँग्रेससह महायुतीचे अंतर्गत आव्हान हे दिलीप लांडेंसमोर असणार आहे। यानंतर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा कुर्ला विधानसभा मतदारसंघ 2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेऊन शिवसेनेच्या ताब्यात आला। 2019 साली पार पडलेल्या विधानसभेत शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे 55,049 एवढे मतं मिळून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळेंना नमवत तब्बल 21,013 मतांच्या फरकानं आपला विजय संपादन केला। परिणामी मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी झुरणारे राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे यांना 34,036 एवढ्या किरकोळ मतांवर पराभव पत्करावा लागला। विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या शिंदे गटात आहेत। या मतदारसंघावर काँग्रेस तसंच सेनेसह अन्य विरोधकांचं आलटून पालटून वर्चस्व राहिलेलं आहे। याचाच प्रत्यय म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांच्या या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना तब्बल 23,564 इतक्या भरघोस मतांची लीड मिळाली। एवढी लीड भरून काढणं हे कुडाळकर यांच्यासाठी सोपं गणित नसणार आहे। त्यामुळं राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला मिळवण्यासाठी ही चांगली संधी असल्याचं बोललं जात आहे। यानंतर कलिना विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस यांनी काँग्रेसचे उमेदवार जॉर्ज अब्राहम यांचा 4,931 मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा येथून विजय मिळवला। परिणामी शिवसेनेचे संजय पोतनीस 43,319 मतं मिळवून विजयी झाले। तर काँग्रेसचे जॉर्ज अब्राहम यांना 38,388 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचे कलिना मतदारसंघात अधिक प्रमाण आहे। मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन, उत्तर भारतीयांची मतं येथे निर्णायक ठरतात। या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता। सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक होते। तरी सुद्धा संजय पोतनीस यांनी आपली आमदारकी कायम ठेवली। ठाकरे गटात असणाऱ्या संजय पोतनीसांच्या मतदारसंघातून
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना तब्बल 16,282 मतांची निर्णायक अशी आघाडी मिळाली. किंबहुना महाविकास आघाडीची साथ घेऊन यंदा संजय पोतनीस मोठ्या मताधिक्यानं आमदारकीची हॅट्रिक साधतील असा विश्वास उबाटा गटाकडून व्यक्त केला जात आहे. आता त्यांची विजयाची घोडदौड रोखण्यासाठी महायुती कुणाच्या पदरात हा मतदारसंघ टाकणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना काँग्रेसचे उमेदवार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी अनपेक्षित मताधिक्यानं पराभूत केलं. हा पराभव म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मातोश्रीच्या अंगणात झाला असल्यानं चर्चेला मुद्दा ठरला. काँग्रेसचे झिशान सिद्दीकी 38,337 मतं मिळून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. अखेरच्या टप्प्यात 5,790 इतकी विजयी आघाडी घेत काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला. मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी सर्वाधिक आणि निर्णायक अशी 27,462 मतांची आघाडी मिळवत जोरदार मुसंडी मारली. त्यामुळं झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर महायुतीत हा अवघड मतदारसंघ कुणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधून अजित पवार गटात प्रवेश केला. ही जागा जर अजित पवार गटाला सुटली तर बाबा सिद्दीकीपेक्षा मोठा चेहरा अजित पवारांकडे नाही. अशा परिस्थितीत पिता पुत्र आमनेसामने बघायला मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 74,816 मतं मिळवून पुन्हा एकदा विजय मिळवला. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आसिफ जकेरिया यांच्यावर मात करत शेलार 26,507 एवढ्या प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले. किंबहुना काँग्रेसचे आसिफ जकेरिया यांना 48,509 मतांवर पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे आसिफ जकेरिया शेलारांना कडवी झुंज देतील असं मानलं जात होतं, कारण भाजपला डोकेदुखी ठरणाऱ्या 40 जागांमध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश होता. याशिवाय बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही होते. मात्र तरी देखील आशिष शेलारांनी आपला गड कायम राखला. मात्र यावेळी या मतदारसंघातही उज्ज्वल निकम हे 6,394 मतांनी पिछाडीवर होते. येथे वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. विधानसभा निवडणुकीत ही पिछाडी भरून काढण्याचं आव्हान मुंबईचे भाजप अध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांच्यापुढे राहणार आहे. आता आशिष शेलार यांची हॅट्रिक रोखण्यासाठी महाविकास आघाडी कुणाला मैदानात उतरवते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच या 6 मतदारसंघांचं अनुमान लावायचं झाल्यास विले पार्ले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे भाजपचे पराग अल्वानी, चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे, कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचे संजय पोतनीस विजयी झाले होते, जे ठाकरे गटातच राहिले. वांद्रे पश्चिममधून भाजपचे आशिष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. त्यामुळे 2 अपवाद वगळता विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर युतीचं प्राबल्य दिसून येतं. मात्र लोकसभेत या वर्चस्वाचा उलट परिणाम महायुतीवर झाला. त्यामुळे येत्या काळात हे मतदारसंघ राखून ठेवणं हे महायुतीसाठी मोठं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीची इथं वाढती ताकद त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे, तर हीच ताकद महायुतीला अस्वस्थ करणारी आहे. अशा परिस्थितीत महायुती कुणाला उमेदवारी देणार आणि इथल्या मतदारसंघातील लढती कशा रंगतदार ठरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचे अपडेट आपण घेणारच आहोत. म्हणजेच काय, तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी मुंबई उत्तर मध्यमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.